आता आपण गप्पा मारतोय मानसी उपाध्याय यांच्याशी. नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं तर साडी तर आवडलीच, पण सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर ते गळ्यातलं आवड. सुंदर आहे, अप्रतिम, खूपच सुंदर आहे. आईनेच बनवलंय ते. आईने बनवलंय? वाव, घरी? हो, घरी. मी ते शिकल्या का इमिटेशन ज्वेलरी? हो, शिकली आहे घरी. अच्छा, म्हणजे क्लास केलाय तुम्ही? अच्छा, मस्त मस्त. आणि सेल पण करतात का? त्या बिझनेस आहे? थोडाफार, एवढा नाही पण थोडाफार आहे. नाही हरकत नाही. मग जाताना मी एक अशी यादी देणार आहे. मला सेम कॉम्बिनेशनचं एक सेट मी बनवून घेईन. राजवर्की आणि मोती असं कॉम्बिनेशन आहे जे खूप आपल्या ड्रेसेसवरती, साड्यांवरती जाईल. मस्त मस्त. बरं, हे तर आहेच. आम्ही बायका भेटलो की दागिने, साड्या वगैरे ते बाकीचे पण इतर विषय असतातच. पण त्याच्या व्यतिरिक्त कार्यक्रम आपला मुख्य जो खवय्येगिरीचा आहे तर तो करायचा आहे. आणि कोण कोण करतं खवय्येगिरी? खवय्येगिरी म्हणजे आमच्याकडे खाणारे सगळेच आहेत, पण खवय्येगिरी जास्त करून मी करते. आमच्या जाऊबाई दोन्ही करतात तसं थोडंफार. मी स्वतः भरपूर करते, म्हणजे व्हरायटीज मध्ये खूप करते. आणि कोणाला खायला घालता? कोण आहे घरात? घरात माझे मिस्टर असतात आणि मुलगी आहे. आणि मुलगा आहे पण तो अजून लहान आहे. मोठा झाल्यावर नक्कीच तो. छोटूस बाळ आहे, एकदम छोटूस. किती महिन्याचा आहे तो? तो 10 महिन्याचा आहे. 10 महिन्याचा. इज व्हेरी स्वीट. काय नाव आहे त्याचं? संचित. संचित, छान आहे. आणि मुलीचं? प्रियाली. प्रियाली? प्रियाली. हा, मस्त. ते पण खूप छान आहे. आणि तुम्ही आज काय बनवताय? पौष्टिक कटलेट. पौष्टिक. हा, ओके. मग त्याचं साहित्य सांगा. हं, पौष्टिक कटलेट्सचं साहित्य लिहून घ्या. तांदूळाचे पीठ, कोबी, कांदा, स्वीटकॉर्न, कांद्याची पात, फ्लॉवर, मटार, स्मॅश केलेला बटाटा, सिमला मिरची, गाजर, फरसबी, गरम मसाला, धने जिरे पावडर, लवंग दालचिनी पावडर, लसूण, आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मेथी पावडर, चाट मसाला, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर आणि मीठ. साहित्य आपण बघून झालेलं आहे. आणि आता मला सांगा वहिनी, पाणी तुम्ही उकळत ठेवलं तर भाज्या बॉईल करायच्या आधी? खूप. मला वाटतं मुलांच्या पोटामध्ये सगळ्या भाज्या जायला पाहिजेत म्हणून ही आयडिया केलेली आहे ना. कारण आपण, तुम्हाला माहिती आहे, आपण त्यांच्यासाठी हा वीक अख्खा सेलिब्रेट करतोय. तर त्यांच्यासाठी खाणं काय बनवायचं हे प्रत्येक आईला जे टेन्शन असतं ना, त्यातून या सगळ्या तयार झालेल्या रेसिपीज आहेत. आपण फरसबी घातली, कोबी घातला, ही सिमला मिरची, फ्लॉवर, मटार. आता मटारचा सीझन आहे त्यामुळे आता मटार मस्त मिळतील ना. स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्न हल्ली 12ही महिने आपल्याला मिळतो, त्यामुळे त्याचा काय असा पर्टिक्युलर सीझन असतो आता असं राहिलेलं नाहीये. गाजर, थोडीशी कांद्याची पात. आता हे वाफवायला लागेल ना. हे सगळं आपण वापरून काय 5 ते 7 मिनिटात होईल ना. भरपूर भाज्या आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या पोटामध्ये जाणार आहेत. भाज्या शिजलेल्या आहेत व्यवस्थित. आता ह्याच्यातच मसाले घालायचे. हो, ह्याच्यातच. ओके, एक एक 1 बाय 1 घालत जायचं ना. मेथी पावडर, धने पावडर, लवंग दालचिनी पावडर. हां, लवंग दालचिनी पावडर म्हणून फ्रेश. वाव. थोडी, कारण मुलांना जास्त तिखट पण नाही चालत. बरोबर. थोडंसं टेस्टिंग पुरतं घालायचं. याच्याने थोडा खमंगपणा येईलच ना. लवंग आणि दालचिनी एकत्र करून ठेवल्यामुळे. गरम मसाला. खूप छान फ्लेवर असा येतोय, अरोमा येतोय त्या मसाल्यांचा. आणि ते मीठ. मिठाशिवाय काही काम पूर्णच होत नाही. मीठ. आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही बटाटा वगैरे मॅश केलेला घालायचा, ते खाली उतरवून त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हे कोरडं करायला लागेल आपल्याला ना, कारण त्याच्यातला पाण्याचा जो अंश आहे तर तो जायला पाहिजे. त्याच्यामुळे आता आम्ही जरा ते पूर्ण ड्राय करून घेतो, म्हणजे आपल्याला अशा एकत्र भाज्या मिळतील. आणि मग त्याच्यात आपण काय काय मिक्सिंग करून कटलेट्स करायचे, तसं करूयात. भाज्या आहेत तयार मसाला घालून, आणि कोरड्या पण झाल्या त्या. आणि आता हे बाकीचं काय काय जिन्नस मिक्स करायचे. तर आधी भाज्या घ्यायच्या.
परत आपण याच्यात मिरचीचा ठेचा, आलं लसूणचा ठेचा आणि ही पावडर कसली आहे? ही कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ आणि हे चाट मसाला. चाट मसाला. ओके. कॉर्नफ्लॉवर घातलं की मग ते तुटायची अजिबातच भीती राहत नाही. हां. आणि त्याची चव पण चांगली येते नाही का? मुलं आवडीने खायला पाहिजेत ना, कारण बाहेर ते कसं आहे इतकं चमचमीत त्यांना पटकन मिळतं आणि त्यामुळे मग त्यांचा ओढा बाहेर जास्ती राहतो. तांदळाचं पीठ. असं एरवी आपण त्यांना पुलाव बिलाव दिला तर ते खायचे नाहीत. आता हे तांदूळाचं पीठ आणि भाज्या. बेस्ट. कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर थोडं घेतलं आपण, जस्ट थोडंसं ते बांधलं जावं म्हणून. हे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचंय. आणि हे तुम्ही असे चपटे करून परत घोळवणार आहात कशात का डायरेक्ट? नाही, डायरेक्ट शालो फ्राय करायचं. हां, कारण ऑलरेडी आपण कॉर्नफ्लॉवर घातलंय त्याच्यात म्हटल्यावर गरज नाही आहे ना, तेवढं पुरेल. तर आता ते आम्ही त्याचे गोळे करून घेतो. तुम्ही काय शेप असं काय पर्टिक्युलर देताय का राऊंड शेप? आपलं राऊंड शेप. राऊंड शेप ना, ठीक आहे. राऊंड शेपमध्ये आम्ही ते करून घेतो म्हणजे मग ते फ्राय करून चट्टामट्टा करता येतील. कटलेट तयार झालेले आहेत तळणीसाठी. शॅलो फ्राय करतोय, तेही एका दृष्टीने बरं ना. तेल कमी. तेल कमी म्हणजे आपणही खाऊ शकतो भरपूर. ज्यांना डाएटचं हे. हां, ओके. आम्ही आता हे छान कुरकुरीत करून घेतो. मला आणि असं म्हणायचं की हे जे कटलेट्स आहेत तर ते 100% एकतर मुलं हापसणार आहेत आणि त्यांना प्रचंड प्रमाणात केचप लागतो. तर आपण एक तर तुम्ही पण वेगळ्या प्रकारचं बनवताय ना काहीतरी ह्याच्या पुढे पण परत. त्या तिन्ही सॉस, सोया सॉस वगैरे मध्ये सगळं हे डीप बनवतोय आपण. डीप बनवतो. अच्छा, म्हणजे आणि हे त्याच्यात घालणार का? वडे सोडायचे, ते डीप बनवायचं म्हणजे ते कांदा वगैरे. नीट शिकायला लागेल. तर हे झालेलं आहे, आता कटलेट्स तर झालेले आहेत. आता त्याची तयारी करूया म्हणजे ते कधी एकदा खायला मिळतील असं झालंय. कटलेट्स तयार झालेले आहेत आणि आपण ते त्याचं डीप बनवतोय. तर काय काय द्यायचं? आधी काय घालायचं? तेल टाकलंय. कांदा. पातीचा कांदा आहे? हो, पातीचा कांदा. बरं. तुमच्या पण बागेत आहे पातीचा कांदा? कारण इथे बऱ्याच वाड्यांमध्ये आहे. नाही. कांद्याची पात. थोडस स्टर करायला. हे सॉसेस घालायचे ना आता. पहिलं केचप, थोडस चिली सॉस. हा चिली सॉस आहे ना, थोडा बस. आपली मुलं खाणार आहेत. हा, थोडासा हा ओतायला पाहिजे असा एवढा. वाव, याम, तो इतका छान लागतो. एवढं बस. अजून घालू? खरं तर आपल्यालाही मनातून असं लहान मुलं जसं केचप खातात तसं खावंसं वाटत असतं, पण अगदीच आपली इमेज त्या मुलांच्या समोर चांगली राहावी म्हणून आम्ही तो खात नाही. सोया सॉसमुळे हा कलर छान दिसतो. कोथिंबीर आत्ताच टाकायची का नंतर? नंतर. आधी वडे टाकायचे. हे असे जस्ट सोडू का? काय लागेल ना हे खायला. याम. आणि अगदीच तुम्हाला जर वाटलं तर ह्याच्या बरोबरीनं मग थोडेसे नूडल्स किंवा आपल्या राईस थोडासा असं जर तुम्ही छान मांडून दिलं तर आनंदाने खातील मुलं. अप्रतिम झालं. आताही फायनल आहे ना? आता फायनल. अजून काय तुम्ही ॲडिशनल काय करताय का? नाही ना. हा कोथिंबीर घाला. ते कोथिंबीर घालून सजलं की झालं ना? हे आता डन आहे ना हे? अजून तुम्ही काही करत नाही आहात ना? नाही. झालं ना? ओके. त्याच्यावर हवं असेल तर चीज वगैरे पण आपण टाकू शकतो. म्हणजे वाव, छान. लवकर करा आता. जे काय अजून करायचं तर पटापट करा म्हणजे ते खाता येईल ना. तर पण आता झालेलं आहे. आत्ता तरी हे झालेलं आहे. अजून तुम्हाला काय आयडिया सुचत असतील तर तुम्ही नक्की करा. पण आत्ता आम्ही हे कसं काय केलं त्याचं साहित्य आणि कृती. पौष्टिक कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, चिरलेला कोबी, कांदा, स्वीट कॉर्न, कांद्याची पात, फ्लॉवर, मटार, उकडून मॅश केलेला बटाटा, सिमला मिरचीचे तुकडे, गाजराचे तुकडे, फरसबी, गरम मसाला, धणे जिरे पूड,
लवंग, दालचिनी पूड, आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मेथी पावडर, चाट मसाला, कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये कोबी, फरसबी, फ्लॉवर, मटार, स्वीट कॉर्न, गाजर आणि कांद्याची पात या भाज्या वाफवून घ्याव्यात. त्यामध्ये लवंग, दालचिनी पूड, गरम मसाला, मीठ आणि धणे जिरे पूड घालावी. एका बाउलमध्ये हे भाज्यांचं मिश्रण घेऊन त्यामध्ये चाट मसाला, मिरची पेस्ट, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर आणि उकडून मॅश केलेला बटाटा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे गोळे करून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, कांद्याची पात, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस एकत्र शिजवून घ्यावा. कटलेट्स तयार सॉसमध्ये घोळवून वर कोथिंबीर घालून सर्व्ह करावीत.